Hello everyone, I am Yogesh Kale. Welcome to online Wi-Fi Math Classes YouTube channel. In the previous video, we discussed question 11 regarding to unit number 4, unit number first, vector space of BSc third semester 6. In this way, we discuss or some question regarding to question unit number first. In today's video, we start from question number 12. So question number 12 is the vector a comma b and the vector c comma d are LD if and only if. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय तुम्हाला दोन वेक्टर दिलेले आहेत आणि त्याचे काय कंपोनंट आहेत ए कॉमा बी अँड सी कॉमा डी. हे दोन्ही वेक्टर काय आहेत एल डी असं तुम्हाला सांगायचं. त्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 AD मायनस BC इक्वल टू 0. ऑप्शन नंबर सेकंड AB मायनस CD इक्वल टू 0. ऑप्शन नंबर सी AD मायनस AB इक्वल टू 0. आणि ऑप्शन नंबर डी AB प्लस DC इक्वल टू 0. म्हणजे कोणत्या ऑप्शनला हे वेक्टर काय असणार आहे तुमचे एल डी असणार आहे असं तुम्हाला सांगायचं या क्वेश्चन मध्ये. तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये एल डी आणि एल आय चा कन्सेप्ट डिस्कस केला होता रिगार्डिंग टू MCQ. एल आय वेक्टर केव्हा असतील आणि एल डी वेक्टर केव्हा असतील. तर मी सांगितलं होतं एल आय वेक्टर हे केव्हा असतील जेव्हा त्यांचा डिटर्मिनंट कसा असणार आहे नॉन झिरो. जर त्या वेक्टरचा डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर ते काय असतात एल आय. आणि त्या वेक्टरचा डिटर्मिनंट झिरो असेल, डिटर्मिनंट झिरो असेल तर ते काय असतात एल डी. ते काय असतात एल डी. हे आपण डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर तेच आहे, फक्त इथं काय वेक्टर कसे आहेत तुमचे दोन्ही पण एल डी आहेत. वेक्टर कसे दोन्ही पण एल डी म्हणजेच काय या वेक्टरचा डिटर्मिनंट काय आहे तुमचा झिरो. मग डिटर्मिनंट तयार करून घ्या. फर्स्ट रो अलॉंग फर्स्ट वेक्टर ए बी, सेकंड रो अलॉंग सेकंड वेक्टर सी डी इक्वल टू 0 इक्वल टू 0. सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे क्रॉस प्रोडक्ट मायनस प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट मायनस नॉन प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट AD मायनस BC इक्वल टू 0. AD मायनस BC इक्वल टू 0. हे कशावरून आलं गिव्हन कंडिशन वरून की दोन वेक्टर कसे तुमच्याजवळ LD आहेत. दोन वेक्टर कसे आहेत LD. तर मग LD चा कन्सेप्ट डिटर्मिनंट इक्वल टू 0. तर मग तुम्ही तो डिटर्मिनंट सॉल्व केला आणि काय कंडिशन मिळाली AD मायनस BC इक्वल टू 0. आता ही कंडिशन आपल्या ऑप्शन मध्ये आहे का बघायचं आणि ते ऑप्शन टिक करायचं. तर पहिला ऑप्शन पहा AD मायनस BC इक्वल टू 0. पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला ही कंडिशन दिसली म्हणजे आपला पहिला ऑप्शन काय झाला इथे करेक्ट. सो क्वेश्चन नंबर 12 ऑप्शन इज फर्स्ट. ऑप्शन इज फर्स्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. Consider the equation 2x plus 2y equal to 1 and 2x minus y equal to 1 over Z3. What is the value of x, y? तुम्हाला काय या क्वेश्चन मध्ये दोन इक्वेशन दिलेले आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करा म्हणतात. तुम्ही त्याच्या व्हॅल्यू खाली ऑप्शन मध्ये दिलेले आहेत. तर ऑप्शन नंबर 1 1 1 बट नॉट 0 2 0. त्याची व्हॅल्यू 1 1 असू शकते पण 2 0 नसू शकते. ऑप्शन नंबर बी 2 0 बट नॉट 1 1. बोथ 1 1 अँड 2 0. डी 1 1/2 कॉमा 0. एक तर क्वेश्चन ऑप्शन वरून चेक करा किंवा क्वेश्चन वरून ऑप्शन करा. आपण क्वेश्चन वरून ऑप्शन काढू. सॉल्विंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन 2x 2y इक्वल टू 1. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. आणि 2x minus y equal to 1. This is your second equation. पहिल्या इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन मायनस करा. मायनस 2x हा मायनसचा प्लस होईल आणि प्लसचा हा मायनस. मायनस 2x कॅन्सल. प्लस 2y प्लस y 3 टाइम y 1 minus 1 0. So y equal to 0.
हा 3 त्या साईडला गेल्यावर काय होईल 0. तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळाली 0. आता ही y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. इक्वेशन नंबर 2 मध्ये इक्वेशन नंबर 2 काय आहे 2x - y = 1. y ची व्हॅल्यू 0, 2x - 0 = 1 म्हणजे 2x = 1 म्हणजे x = 1/2. x = 1/2 म्हणजे दिलेल्या इक्वेशन वरून तुम्हाला x ची व्हॅल्यू 1/2 मिळाली आणि y ची व्हॅल्यू 0 मिळाली. तर तुमची ऑर्डर पेअर x, y काय झालं 1/2, 0. हे ऑप्शन ज्या ही कंडिशन ज्या ऑप्शन मध्ये असेल ते ऑप्शन काय तुमचं करेक्ट. ते ऑप्शन काय तुमचं करेक्ट. ठीक आहे. हा खूप सोपा क्वेश्चन झाला. क्वेश्चन नंबर 13. ठीक आहे. वी डिस्कस क्वेश्चन नंबर नेक्स्ट which is 14. So question number 14 is if W be a subspace of finite dimensional vector space V. पहा स्टेटमेंट काय सांगतं की तुमच्याजवळ एक W सबस्पेस आहे. ती कशी आहे फायनाइट कोणत्या वेक्टर स्पेस V ची. देन डायमेन्शन ऑफ V अपॉन W डायमेन्शन ऑफ V अपॉन W इज. म्हणजे इथे तुम्हाला या वेक्टर स्पेसची डायमेन्शन फाइंड करायची. त्यासाठी तुम्हाला खाली काय दिलेले आहेत ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 dimension of V minus dimension of W. Option number B dimension of V plus dimension of W. Option number C dimension V divided by dimension W. And D none of this. D none of this. पहा तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिव्हन दिलेला आहे की W तुमचा सबस्पेस आहे कोणाची V ची. W तुमची सबस्पेस आहे कोणाची V ची. आणि अगेन कंडिशन दिलेली आहे विच इज फायनाइट. ती कशी आहे तुमची फायनाइट. तर तुमची V अपॉन W इज अ कोशंट स्पेस. ती काय झाली तुमची कोशंट स्पेस तयार झाली V अपॉन W. कारण जर V ची फायनाइट सबस्पेस असेल आणि तुम्ही जर त्याला डिनॉमिनेटरला लिहिला तर V अपॉन W इज अ कोशंट स्पेस. इज अ कोशंट स्पेस. तर तुमच्या युनिट नंबर फर्स्ट मध्ये एक थेरम आहे की if W is a subspace of dimension finite dimensional vector V, then dimension of V upon W equal to dimension V minus dimension W. म्हणजे काय स्टेटमेंट आहे ते डायमेन्शन V by W equal to dimension V minus dimension W. V minus dimension W. This is your theorem. हा काय तुमचा थेरम. आता हा क्वेश्चन आपल्याला जर प्रूव्ह करायचा झाला तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं यालाच लागतील. ठीक आहे. त्यामुळे आपण तो प्रूव्ह करणं स्किप करून देऊ. तुमचा थेरीचा अभ्यास डिटेल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त त्याचं काय करायचं यूज करायचा. त्याचा काय करायचा यूज करायचा. तर मग आता पहा तुम्हाला एखाद्या वेळेस क्वेश्चन मध्ये डायमेन्शन ऑफ V अपॉन W विचारू शकतात किंवा डायमेन्शन ऑफ किंवा तुम्हाला पॉसिबल क्वेश्चन असा पण येऊ शकतो की डायमेन्शन ऑफ V अपॉन W काहीतरी दिलेलं असेल आणि डायमेन्शन ऑफ V काहीतरी दिलेलं असेल आणि फॉर एक्झाम्पल अल्फा फॉर एक्झाम्पल बीटा. तर तुम्हाला काय म्हणतील ते फाइंड डायमेन्शन ऑफ W. फाइंड डायमेन्शन ऑफ W. याच्या रिगार्डिंग क्वेश्चन जर या स्टेटमेंटच्या रिगार्डिंग जर क्वेश्चन पाहायचा असेल तर तुम्हाला या 3 गोष्टींमध्ये ही 1 ही 2 आणि ही 3 या तिघापैकी 2 कंडिशनच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि तिसरी काय म्हणतील फाइंड करा. तिसरी काय म्हणतील फाइंड करा. तर मग या थेरमचा किंवा या स्टेटमेंटचा एकच यूज आहे की क्वेश्चन फॉर्मिंग. if W is a subspace of finite dimensional vector space. कशी असली पाहिजे ती फायनाइट डायमेन्शनल असली पाहिजे. तेव्हा तुमचा हा थेरम कंडिशन 1 म्हणजे ऑप्शन 1 काय करतो करेक्ट करतो. ऑप्शन 1 काय करतो करेक्ट करतो. म्हणजे ऑप्शन क्वेश्चन नंबर 14 च करेक्ट ऑप्शन कोणते आहे फर्स्ट. करेक्ट ऑप्शन कोणते आहे फर्स्ट. डायमेन्शन ऑफ V अपॉन W इक्वल टू डायमेन्शन V मायनस डायमेन्शन W बाय स्टेटमेंट बाय थेरम. Now your next question number 15. Question number 15 says that if order pair m, 3, 1 is a linear combination of vector
3, 2, 1 and 2, 1, 0 in r raised to the power 3, then the value of m is. क्वेश्चन काय म्हणतो की तुमच्याजवळ एक सुरुवातीचा वेक्टर कोणता m, 3, 1 हा लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे उरलेल्या दोघांच्या ठीक आहे. या दोन जे वेक्टर आहेत 3, 2, 1 आणि 2, 1, 0 या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये हा m, 3, 1 वेक्टर आहे. अशी कंडिशन असताना तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची m ची. तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची m ची. आणि त्यासाठी तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 3, ऑप्शन नंबर 6 5, ऑप्शन नंबर डी 11. तर कोणतं यामधलं तुमचं ही m ची कंडिशन m ची व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल. तर मग लिनियर कॉम्बिनेशन जर लिहायचं असेल वेक्टरचं तर आपण आर्बिटरी कॉन्स्टंट घेतो. आपण काय घेतो आर्बिटरी कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल 3, 2, 1 2, 1, 0 हे झाले तुमचे वेक्टर. आणि कोणता वेक्टर अजून m, 3, 1 हे दिस इज युअर वेक्टर. हे तुमचे काय झाले वेक्टर. आणि a, b, c किंवा दोनच बिलॉंगिंग टू फील्ड हे झाले तुमचे आर्बिटरी कॉन्स्टंट. हे झाले आर्बिटरी कॉन्स्टंट. यावरून आपण काय काढणार आता m ची व्हॅल्यू. मग लिनियर कॉम्बिनेशन लिहा. या दोन वेक्टरचं काय आलं पाहिजे हा तिसरा वेक्टर म्हणजे a इंटू 3, 2, 1 प्लस b इंटू 2, 1, 0 इक्वल टू m, 3, 1. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स झालं पाहिजे, ऍडिशन आली पाहिजे, सबट्रॅक्शन आली पाहिजे, जे रिगार्डिंग ते हे आहे. तर आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये याचं डिटेल सांगितलं होतं. कंपोनंट वाईज ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि त्याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता यामध्ये पहा काय होईल 3 टाइम a 2 टाइम a आणि a न मल्टिप्लाय करा. इथं b न मल्टिप्लाय करा. 2b 1 इंटू b b 0 इंटू b 0. ठीक आहे. m 3 1 ठीक आहे. हे दोन वेक्टरचे ऍडिशन करा. फर्स्ट सेकंड म्हणजे काय येईल 3a प्लस 2b कॉमा 2a प्लस b कॉमा a प्लस 0 म्हणजे a इक्वल टू इकडून आलं m 3 1. ठीक आहे. लेफ्ट साइड इक्वल टू राईट साइड. म्हणजे इकडे पण एक वेक्टर आहे आणि इकडे पण एक वेक्टर आहे आणि हे दोन्ही वेक्टर कसे इक्वल आहेत. मग जर इक्वल असतील तर पहिला कंपोनंट पहिल्या सोबत, दुसरा कंपोनंट दुसऱ्या सोबत आणि तिसरा कंपोनंट तिसऱ्या सोबत. मग यावरून तुम्हाला मिळतं दिस इक्वेशन इम्प्लाइज 3a plus 2b equal to m. 3a plus 2b equal to m. आणि दुसरं इक्वेशन 2a plus b equal to 3 आणि तिसरं इक्वेशन a equal to 1. म्हणजे तुम्हाला a ची व्हॅल्यू काय मिळाली 1. आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. तुम्हाला काय मिळेल b. मग 2 into 1 plus p equal to 3 म्हणजे b equal to 3 minus 1. सॉरी 2 3 minus 2. हा 2 into 1 इकडून गेले निगेटिव्ह म्हणजे b पण काय आला तुमचा 1 आला. b पण काय आला तुमचा 1. आता ह्या a आणि b च्या व्हॅल्यू हे 3a plus 2b equal to 1 यामध्ये पुट करा. तर मग काय येईल 3 into 1 plus 2 into 1 equal to m म्हणजे 3 plus 2 equal to m. 3 plus 2 equal to m म्हणजेच काय 5 equal to m म्हणजेच काय 5 equal to 1. म्हणजे तुम्हाला m ची व्हॅल्यू किती मिळाली 5. मग कोणत्या ऑप्शन मध्ये तुमचा ऑप्शन 5 आहे. तर ऑप्शन नंबर ए 1 आहे येणार नाही. ऑप्शन नंबर बी 3 आहे येणार नाही. आणि ऑप्शन नंबर सी काय आहे 5. म्हणजे तुमचं या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी काय आहे करेक्ट आहे. परत सांगतो तुम्हाला काय करायचं आर्बिटरी व्हॅल्यू चा वापर करून या m चा काय करायचा व्हॅल्यू फाइंड करायची. या m ची काय करायची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि तो जो m आहे तो काय आहे एका वेक्टर मध्ये आणि तो वेक्टर त्या दोन दुसऱ्याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये. लिनियर कॉम्बिनेशन मध्ये वेक्टर लिहून घ्यायचे. इथे आपण
लिनियर कॉम्बिनेशन मध्ये वेक्टर काय केले लिहून घेतले a into 3 2 1 प्लस b into 3 1 0 इक्वल टू m31. ठीक आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन केलं आणि त्या दोघांची ऍडिशन केली आणि लेफ्ट साइडला एक वेक्टर तयार झाला, राईट साइडला एक वेक्टर तयार झाला. मग ते दोन वेक्टर काय झाले इक्वल झाले. तर म्हणजे फर्स्ट कंपोनंट फर्स्ट सोबत, सेकंड कंपोनंट सेकंड सोबत, थर्ड कंपोनंट थर्ड सोबत. तर मग थर्ड कंपोनंट वरून a इक्वल टू 1 मिळालं. मग त्या a ची व्हॅल्यू या b च्या रिगार्डिंग पुट केली, मग तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळाली. मग त्या a ची b ची व्हॅल्यू तुम्ही m या इक्वेशन मध्ये पुट केली तर तुम्हाला m ची व्हॅल्यू मिळाली. आणि तेच आपलं क्वेश्चन मध्ये काय होतं, टास्क होता की तुम्हाला m ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर मग m ची व्हॅल्यू किती आली 5. तर तुमचा ऑप्शन नंबर सी काय झालं करेक्ट. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 15. हा क्वेश्चन आयएमपी आहे. या क्वेश्चन आयएमपी पेक्षा हा कन्सेप्ट आयएमपी आहे. ठीक आहे, आता तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये याच्या व्हॅल्यू मे बी चेंज होऊ शकतात, पण हा कन्सेप्ट चेंज होणार नाही. जर तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन मधून जर कॉन्स्टंट व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला अशीच प्रोसिजर फॉलो करणं आहे. त्यामुळं मे बी व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, पण क्वेश्चनचा पॅटर्न नाही. तर एखाद्या लिनियर कॉम्बिनेशनला दुसऱ्या वेक्टर मध्ये लिहिलं असेल आणि जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर ही प्रोसिजर बऱ्यापैकी बेस्ट आहे. दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 15. म्हणजे हा तुमचा एक सेपरेटली काय झाला पॉइंट कव्हर झाला किंवा एक फॉर्मॅट कव्हर झाला की तो काय होतो या क्वेश्चनला सॅटिस्फाय करतो. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतो की खालील दिलेल्यापैकी स्टेटमेंट करेक्ट असलेले चूज करा. तर स्टेटमेंट फर्स्ट आहे तुमचं एव्हरी सबसेट ऑफ एल सेट इज एल आणि ऑप्शन स्टेटमेंट सेकंड आहे तुमचं एव्हरी सुपरसेट ऑफ एल सेट इज एल. नंतर काय म्हणतो ऑप्शन ए ओनली फर्स्ट, ऑप्शन बी ओनली सेकंड, ऑप्शन सी बोथ ट्रू, ऑप्शन डी बोथ फॉल्स. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16 काय सांगतो की दिलेल्या स्टेटमेंट पैकी कोणतं स्टेटमेंट हे ट्रू आहे. पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे तुमचं एव्हरी सबसेट ऑफ एल सेट इज एल. ठीक आहे, लिनियरली इंडिपेंडंट सेटचा प्रत्येक सबसेट हा काय असतो लिनियरली इंडिपेंडंट. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं एव्हरी सबसेट ऑफ एल सेट इज एल म्हणजे एल सेटचा प्रत्येक सुपरसेट हा काय असतो एल सेट. तर आता हे दोन्ही स्टेटमेंट तुमचे बाय थेरम आपण काय म्हणतो ट्रू आहे. आता आपण तो थेरम इथे काही प्रूव्ह करून टॅली करणार नाही. बाय स्टेटमेंट म्हणू आपण काय बाय स्टेटमेंट वी हॅव टू चूज ऑप्शन नंबर सी बोथ ट्रू. ठीक आहे, हे तुम्ही रिमेंबर मध्ये ठेवलं तरी चालतं. दोन स्टेटमेंट आहेत एल आय साठी आणि एल डी साठी. एल आय साठी लक्षात ठेवा सबसेट असला पाहिजे आणि एल डी साठी लक्षात असू द्या सुपरसेट असला पाहिजे. एल आय साठी काय सबसेट, ठीक आहे सबसेट, आणि एल डी साठी काय सुपरसेट. हे तुम्हाला थेरीच्या क्वेश्चन पेपर मध्ये सापडून जाईल आणि किंवा तुम्ही प्रूव्ह पण केला असेल तो स्टेटमेंट टू थेरम जे काही असेल ते. फक्त ऑप्शन कसे बनतात किंवा क्वेश्चन कसा फॉर्मॅट होतो यावर ते डिपेंड आहे. जर तुम्हाला जर सबसेट म्हणला तर तो सबसेट असला पाहिजे एल आयचा आणि जर एव्हरी सेट म्हणला तर तो कसा असला पाहिजे सुपरसेट. क्वेश्चन नंबर 17. लेट u, v, w आर एल आय वेक्टर. काय दिलेलं आहे u, v, w हे कसे तुमचे एल आय वेक्टर. देन कन्सिडर द स्टेटमेंट. त्यानंतर काय केलं तुम्हाला स्टेटमेंट दिली. स्टेटमेंट नंबर फर्स्ट u प्लस v मायनस 2 टाइम w कॉमा u मायनस v मायनस w अँड u प्लस w आर एल आय. मग हे तुम्हाला तीन वेक्टर दिले. कोणते u प्लस v मायनस w फर्स्ट वेक्टर, u मायनस v मायनस w सेकंड वेक्टर
आणि u प्लस w थर्ड वेक्टर, u प्लस w थर्ड वेक्टर. हे तिन्ही वेक्टर तुम्हाला काय सांगायचे, L आहे. ते काय सांगतो पहिला स्टेटमेंट की हे कसे आहेत, L आहे. पहिलं स्टेटमेंट काय सांगतं, L आहे. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट पहा, u प्लस v मायनस 3v कॉमा दुसरा वेक्टर u प्लस 3v मायनस w आणि तिसरा वेक्टर v प्लस w आर LD, v प्लस w आर LD. म्हणजे इथे तुमचे हे 3 वेक्टर हे सेकंड स्टेटमेंट सांगतं की काय आहेत, LD आहेत. काय आहेत, LD. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट मध्ये सगळे वेक्टर कसे आहेत, Li आहे आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये सगळे वेक्टर LD आहे. सगळे वेक्टर LD आहे. नेक्स्ट पहा, चूज द करेक्ट कोड फॉलोइंग ऑप्शन. मग खाली दिलेल्या ऑप्शन पैकी करेक्ट कोड ओळखायचा. करेक्ट कोड ओळखायचा तुम्हाला. तर त्यासाठी ऑप्शन आहे, ऑप्शन फर्स्ट इज ट्रू बट सेकंड इज फॉल्स. म्हणजे तुमचं पहिला ऑप्शन काय सांगतं की पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे पण दुसरं स्टेटमेंट चूक आहे. ऑप्शन नंबर बी सांगतो तुमचा की पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी सांगतो पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट हे दोघं पण काय आहेत, ट्रू आहेत. हे दोघं पण काय आहेत, ट्रू आहेत. आणि ऑप्शन नंबर डी सांगतो हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, फॉल्स आहेत. बोथ फर्स्ट अँड सेकंड आर फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट कसे तुमचे चुकीचे आहेत. तर आपल्याला दिलेले वेक्टर हे LILD चेक करायचे. दिलेले वेक्टर हे LILD. तर त्यासाठी आपला कन्सेप्ट Li साठी काय, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आणि LD साठी काय, डिटर्मिनंट इक्वल टू 0. मग दिलेल्या वेक्टरचा डिटर्मिनंट फाइंड करा. आता याचा जर तुम्हाला डिटर्मिनंट लिहायचं असेल u प्लस v मायनस 2w तर याला कंपोनंट फॉर्म मध्ये कसं लिहितात, 1, 1, मायनस 2, 1, 1, -2. अशा पद्धतीनं आपण पहिल्यासाठी डिटर्मिनंट तयार करू. काय येईल, 1, 2 फर्स्ट रो. नंतर u मायनस v मायनस w म्हणजे 1, -1 आणि -1. तिसरा u प्लस v म्हणजे यामध्ये v नाही. पहिला रो आपला u चा आहे म्हणून 1, v चा दुसरा रो आहे म्हणून 0 आणि तिसरा 1. ठीक आहे. तर याला तुम्ही आता अलॉंग थर्ड रो ज्यामध्ये आपल्याला सोपं जाईल त्यामध्ये सॉल्व्ह करायचं. कोणत्याही रोनं तुम्ही सॉल्व्ह केलं तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू तीच येते. तर तिसऱ्या यानं जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल, इथे एक कंपोनंट 0 आहे म्हणजे कॅल्क्युलेशन साठी कमी होईल. तर मग 1 इंटू फर्स्ट कॉलम थर्ड रो सोडून द्या, उरलेल्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू -1 -2 इंटू -1 पॉझिटिव्ह 2 आणि हा तुमचा निगेटिव्ह ॲज इट इज -0 प्लस हा शेवटचा 1 इंटू आता तुम्ही थर्ड रो आणि थर्ड कॉलम सोडून द्या, उरलेल्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू -1 आणि 1 इंटू 1 आणि तुमचा तो जो असतो तो ब्रॅकेट मधला मायनस. ठीक आहे. आता काय उरलं, -3 इंटू दिस -0 आणि हा -2 आणि हा -2 म्हणजे काय उरलं, मायनस किती आलं, 3 आणि 4 5 -5 म्हणजे नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय आलं तुमचं, नॉट इक्वल टू 0. तर पहिलं जे काही स्टेटमेंट आहे तुमचं, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुमची काय आली, नॉन झिरो. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय, नॉन झिरो. जर नॉन झिरो आली तर ते वेक्टर कसे असतात, Li. म्हणजे तुमचं पहिलं स्टेटमेंट हे काय आहे, करेक्ट आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, करेक्ट. असंच आपण दुसरं स्टेटमेंट चेक करू. दुसऱ्या स्टेटमेंट साठी डिटर्मिनंट लिहू. पहिला वेक्टर u प्लस v प्लस -3 म्हणजे काय कंपोनंट आहे, u चा 1, v चा कंपोनंट पॉझिटिव्ह 1 आणि w चा कंपोनंट -3. दुसरा वेक्टर 1, 3, -1 आणि तिसरा वेक्टर v प्लस w म्हणजे त्यामध्ये u नाही म्हणून 0, v चा कंपोनंट 1, w चा कंपोनंट 1. हा परत अलॉंग थर्ड तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. 0, -1. तर सेकंड कॉलम थर्ड रो सोडून द्या, उरलेलं मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू -1 हा मायनस आणि हा -3 प्लस 3 शेवटचा +1 आणि थर्ड कॉलम सोडून द्या, उरलेल्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 3
मायनस 1 इंटू 1 1 3 इंटू मायनस 1. आता पहा याचं मग मायनस 1 प्लस 3 म्हणजे इथं प्लस 2 आणि हा एक मायनस, हा काय झाला मायनस 2, हा काय झाला तुमचा मायनस 2. आणि इथं 3 मायनस 1 पॉझिटिव्ह 2 आणि हा पॉझिटिव्ह म्हणजेच काय पॉझिटिव्ह 2. म्हणजे मायनस 2 प्लस 2 काय आलं 0, प्लस 2 काय आलं 0. म्हणजे सेकंडचा डिटर्मिनंट तुमचा काय आला 0. जर डिटर्मिनंट 0 आला तर आपले वेक्टर काय असतात LD. आपले वेक्टर काय असतात LD. म्हणजे जर तुमच्या पहिल्या स्टेटमेंटच्या रिगार्डिंग डिटर्मिनंट नॉन झिरो आला आणि सेकंड स्टेटमेंटच्या रिगार्डिंग डिटर्मिनंट 0 आला, डिटर्मिनंट 0 आला तर तुमचे दोन्ही स्टेटमेंट कशी झाले ट्रू झाले. मग अशा कोणत्या ऑप्शन मध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत? ऑप्शन नंबर सी चेन्नई. ऑप्शन नंबर सी काय चेन्नई. बोथ ए फर्स्ट अँड सेकंड आर ट्रू. बोथ फर्स्ट अँड सेकंड आर ट्रू. म्हणजे दोन्ही कसे तुमचे ट्रू आहेत, दोन्ही कसे आहेत तुमचे ट्रू. हे काय होतो सेकंड नंबर 17. IMP क्वेश्चन आहे. IMP क्वेश्चन म्हणल्यापेक्षा हा फॉर्मॅट IMP आहे या क्वेश्चनचा. म्हणजे या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तुमचे वेक्टर हे मे बी चेंज असू शकतात. म्हणजे इथं मी जे वेक्टर घेतला u प्लस v मायनस 2w ते तुमचा 5 प्लस 6 प्लस 7 8 9 10 जो काही तुम्हाला नंबर येईल फॉर युअर फ्युचर एक्झाम, तुमच्या पुढच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तिथं कोणताही वेक्टर आला तरी चालतो. पण जो क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे की एक स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंट आहेत, तो LI म्हणतो, दुसरा LD म्हणतो. तर खालीलपैकी कोणतं करेक्ट कोड आहे हे ओळखा. कोणतं करेक्ट कोड आहे हे ओळखा. तर हे झालं तुमचं क्वेश्चन नंबर 17. दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 17. की या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुमचा क्वेश्चन असू शकतो. तर या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन असेल तर तुम्हाला असा सॉल्व्ह करावा लागेल. म्हणजेच काय LILD आलं तर सरळ सरळ त्या वेक्टरचा काय करायचा डिटर्मिनंट घ्यायचा इक्वल टू 0 नॉट इक्वल टू 0 चेक करायचा. इक्वल टू 0 आला तर LD, नॉट इक्वल टू आला तर LI, नॉट इक्वल टू आला तर LI. This is all about question number 17. तर next question, question number 18. Question number 18. This is your question number 18. If U and W are the subspace of I raised to the power n, then या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं U आणि W हे तुमचे काय आहेत दोन सबस्पेस आहे R चे. ठीक आहे, दोन सबस्पेस आहे R raised to power n वेक्टर स्पेसचे. तर मग देन कोणतं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन नंबर ए यू व्ही युनियन डब्ल्यू. ते काय आहे व्ही युनियन डब्ल्यू इज नेसेसरी अ सबस्पेस ऑफ आर. म्हणजे काय त्या दोन सबस्पेसचं युनियन सुद्धा काय असलं पाहिजे सबस्पेस असलं पाहिजे. युनियन सुद्धा काय असलं पाहिजे सबस्पेस असलं पाहिजे. ऑप्शन नंबर बी व्ही सॉरी ते व्ही करून घ्या. ठीक आहे, इफ व्ही कॉमा व्ही अँड डब्ल्यू, इथं व्ही अँड डब्ल्यू करा. हे यू न घेता काय घ्या व्ही घ्या. प्रिंटिंग मिस्टेक आहे क्वेश्चन नंबर 18 मध्ये. प्रिंटिंग मिस्टेक यू, यू चं युनियन आणि यू काय आलं सेम झालं, त्यामुळे आपण त्याला थोडं चेंज करू. फक्त काय व्ही आणि डब्ल्यू हे सबस्पेस आहे कोणाचे आरचे. व्ही आणि डब्ल्यू हे सबस्पेस आहे कोणाचे आरचे. खालीलपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? पहिलं ऑप्शन काय म्हणतं V union W is a necessary a subspace of R. आणि बी ऑप्शन सांगतं V union W is a never a subspace of R. ते कधीच नसतं. ऑप्शन नंबर सी सांगतो V union W is a subspace of R if and only if. ठीक आहे, if and only if ही कंडिशन आहे. म्हणजे काय हे जर तुमचं सबस्पेस असेल तर समोरचं काय आहे कंडिशन. वन ऑफ द V comma W, one of the V comma W is contained in other. is contained in other म्हणजे काय V is subset of W or W is a subspace of V. या दोन कंडिशन कंटेनच्या काय एक दुसऱ्यामध्ये काय असलं पाहिजे कंटेन असलं पाहिजे. वन ऑफ द V comma W is a contain in other म्हणजे V सबसेट ऑफ W or W सबसेट ऑफ V असलं पाहिजे. तेव्हा तुमचे हे दोन काय असतात सबस्पेस असतात. हे ऑप्शन नंबर 3 सांगतो. ऑप्शन नंबर 4 सांगतो नन ऑफ दिस, यापैकी नाही. तर तुमचा एक थेरम सांगतो जर दोन सबस्पेस असतील, तुमच्या जर दोन सबस्पेस असतील आणि त्याचं जर युनियन घेतलं तर त्याच्यातला एक हा दुसऱ्याचा काय असला पाहिजे कंटेन असला पाहिजे.
एक हा दुसऱ्याचा काय असला पाहिजे कंटेन, तेव्हा त्याचं काय तयार होतं सबस्पेस, तेव्हा त्या युनियनचं काय तयार होतं सबस्पेस. ठीक आहे, मग ऑप्शन नंबर सी तुमचं इथं काय झालं करेक्ट झालं. ऑप्शन नंबर सी काय झालं करेक्ट. ठीक आहे, ते दोन थेरम आहेत, एक इंटरसेक्शनचा आणि एक युनियनचा, एक युनियनचा. ठीक आहे, तुम्ही जर थेरी अभ्यास केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला आलं आर्बिटरी इंटरसेक्शन आणि युनियन. आर्बिटरी इंटरसेक्शन इज ऑलवेज सबस्पेस ऑफ वेक्टर स्पेस व्ही. ठीक आहे, इंटरसेक्शन जर घेतलं तर तो नेहमीसाठी तुमचा काय असतो सबस्पेस असतो. पण जर युनियन घेतलं तुम्ही दोन सबस्पेसचं तर एक ही दुसऱ्याच्या मध्ये कंटेन असली पाहिजेत तरच तो काय असतो सबस्पेस असतो, तरच तो काय असतो सबस्पेस असतो. ठीक आहे, हे झालं क्वेश्चन नंबर 18. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक नोटिफिकेशन सांगतो. नोटिफिकेशन काय की तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतो. त्या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ओपन होईल. काय ओपन होईल ऑनलाईन टेस्ट. त्या टेस्टमध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन असतील ऑल अबाउट लिनियर अल्जेब्रा. म्हणजे हा जो मॅथमॅटिक्स पेपर 11 आहे त्याचे तुम्हाला 10 क्वेश्चन असतील आणि प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्कासाठी, म्हणजे टोटल 50 मार्क. टोटल किती 50 मार्क. आणि त्या 50 मार्कचे जर तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि जर टेस्ट सबमिट केली तर तुम्हाला जस्ट क्लिक ऑन सबमिट यू हॅव टू गेट रिझल्ट. जर तुम्ही सबमिट केलं तेव्हाच तुम्हाला काय मिळेल रिझल्ट मिळेल, तुम्हाला मिळालेले गुण दिसतील. ठीक आहे, जर तुम्हाला गुण दिसले तर तुम्हाला त्याखाली कोणतं ऑप्शन बरोबर आहे आणि कोणतं ऑप्शन चूक आहे हे पण कळून जाईल. म्हणजे रिगार्डिंग टू इच क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट जर तुम्ही अटेम्प्ट केला असेल तर ते क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये जर तुमचं चुकलं असेल तर मग करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे पण तिथे तुम्हाला कळून जाईल. पण जेव्हा तुम्ही टेस्ट ही सबमिट केल्यानंतर, आता टेस्ट मध्ये तुमचं नाव टाकायचं आणि तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं. ठीक आहे, तर या टेस्टची लिंक ही मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, म्हणजे तुमचा जो तो डाउनलोड एरो असतो त्या व्हिडिओच्या खाली डाउनलोड हे जे नाव असतं आपलं वेक्टर स्पेस BSc MCQ लेक्चर नंबर 3, त्याच्या समोर तो डाउनवर ऍड असतो, त्यावर जर तुम्ही प्रेस केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी एक लिंक देतो. ठीक आहे, त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट काय होईल ओपन होईल. जर तुम्हाला डेमो पाहायचा असेल ऑनलाईन टेस्टचा तर तुम्ही तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तो देऊ शकता. ठीक आहे, तिथे फक्त तुमचं नाव आणि तुमच्या कॉलेजचं नाव टाकणं गरजेचं आहे. तुमचं नाव आणि तुमच्या कॉलेजचं नाव टाकलं की तुम्हाला समोर 10 क्वेश्चन येतील. ते तुमच्या लिनियर अल्जेब्राच्या पूर्ण पेपर मधून. ठीक आहे, 2 क्वेश्चन एका युनिटवर, 2 क्वेश्चन एका युनिटवर, 2 क्वेश्चन दुसऱ्या युनिटवर, असे तुम्हाला 10 क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्क्ससाठी निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. सर्व क्वेश्चन सॉल्व्ह झाले तुम्ही सबमिट केलं की तुम्हाला मिळालेले गुण दिसतील आणि त्या मिळालेल्या गुणच्या खाली कोणतं ऑप्शन चुकलं आणि कोणतं ऑप्शन बरोबर आहे हे पण काय होईल टॅली होईल. हे पण काय होईल टॅली होईल. हे झाली तुमच्यासाठी नोटिफिकेशन. ठीक आहे, आणि अशाच पद्धतीनं आपण हे युनिट नंबर फर्स्ट उद्या किंवा परवा कम्प्लीट झालं म्हणजे 20-25-30 एक्झाम्पल झाले. यावर सुद्धा एक सेपरेट टेस्ट ठेवू आणि ती पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सेंड करेन. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सेंड करेल. त्यासाठी तुम्ही या सर्व टॉपिकचा टॉपिक वाईज स्टडी करायचा. ठीक आहे, क्वेश्चन वाईज केल्यापेक्षा टॉपिक वाईज, म्हणजे काय क्वेश्चन 1 आपण त्या टॉपिकचा घेतला होता, क्वेश्चन 2 त्या टॉपिकचा घेतला होता, तसे असे क्वेश्चन तुम्ही कव्हर करत काय करायचे टॉपिक पण कव्हर करायचे आणि क्वेश्चन पण कव्हर करायचे. म्हणजे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत, जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत. त्यासाठी मग तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्टचा फॉर्मॅट दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि टेस्ट सॉल्व्ह करायची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Let U and V be a subspace of R raised to the power n, then ठीक आहे, दोन सबस्पेस आहे आरच्या, दोन सबस्पेस आहे आरच्या आणि त्यावर काय सांगितले हे 4 ऑप्शन. त्यावर काय सांगितले 4 ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन says that dimension of V plus W must be dimension of V plus W. must be म्हणजे असू शकतं, must be म्हणजे काय असू शकतं. त्यानंतर ऑप्शन नंबर सेकंड
डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू इज ग्रेटर दॅन डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डायमेन्शन ऑफ डब्ल्यू, म्हणजे त्याच्यापेक्षा तो मोठा असू शकतो. डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू हा लहान असू शकतो कोणाच्या, डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डायमेन्शन ऑफ डब्ल्यूच्या. हा ऑप्शन नंबर 3. आणि ऑप्शन नंबर 4 काय सांगतो, ग्रेटर दॅन इक्वल टू मॅक्झिमम ऑफ डायमेन्शन ऑफ व्ही कॉमा डायमेन्शन ऑफ डब्ल्यू. डायमेन्शन ऑफ डब्ल्यू म्हणजे काय की एक तुमच्याजवळ डायमेन्शन आहे कोणाची, व्हीची, डायमेन्शन आहे कोणाची, व्हीची, 3 पकडा, ठीक आहे. त्यानंतर काय डायमेन्शन ऑफ डब्ल्यू आहे 2 पकडा, 2 धरून ठेवा, डायमेन्शन किती आहे 2. तर मग यामध्ये तुम्हाला काय सांगायचं की डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू, डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू याची कंडिशन कशी असू शकते, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, मस्ट बी म्हणजे इक्वल टू, मस्ट बी म्हणजे काय इक्वल टू, असं फॉर युनिव्हर्स, कशासाठी, नेहमीसाठी, कशासाठी, नेहमीसाठी. तर आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिलाच क्वेश्चन पाहिला होता की काय आहे, डायमेन्शन ऑफ ए प्लस बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए प्लस डायमेन्शन ऑफ बी मायनस डायमेन्शन ऑफ ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी, हे स्टेटमेंट किंवा हा थेरम बघितला होता. यावरूनच हे काय करायचं, प्रूव्ह करायचं. मग तुम्ही डायमेन्शन व्ही किती घेतली, 3 घेतली, आणि डायमेन्शन डब्ल्यू किती घेतली, 2 घेतली, आणि त्यांचं इंटरसेक्शन 0 घ्या, व्ही इंटरसेक्शन 0 घ्या. याचं जर 0 घेतलं तर डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू, व्ही प्लस डब्ल्यू काय येईल, 3 प्लस 2 मायनस 0, 3 प्लस 2 मायनस 0 म्हणजेच काय आलं 5, म्हणजेच काय आलं 5, म्हणजे या दोघांची डायमेन्शनचे आन्सर किती आलं, 5 आलं, आन्सर किती आलं 5. आता हे 5 काय आहेत, 3 पेक्षा पण मोठे आहेत आणि 2 पेक्षा पण मोठे आहेत. हे जे 5 आले हे काय झालं तुमचं मॅक्झिमम ऑफ 2 and 3, मॅक्झिमम ऑफ 2 and 3. हे जे काही 5 आहेत तुमचे डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू, मॅक्झिमम ऑफ 3,2. तुम्ही म्हणसाल इंटरसेक्शन तुम्ही 0 घेतलं तर इंटरसेक्शन तुम्ही जास्त घेऊ शकता, ठीक आहे. मग आता याच्या व्ही मध्ये पण 3 एलिमेंट आहे आणि डब्ल्यू मध्ये पण 2 एलिमेंट आहे. या दोघांचे इंटरसेक्शन केलं तर किती एलिमेंट कॉमन येऊ शकतात, 2 कॉमन येऊ शकतात. मग दुसऱ्या ऑप्शन मध्ये व्ही इंटरसेक्शन डब्ल्यू 2 घेऊ, डायमेन्शन ऑफ व्ही इंटरसेक्शन डब्ल्यू किती घेऊ, 2 घेऊ आणि सॉल्व्ह करू. तर सॉल्व्ह जर केलं तर काय येईल, 3 प्लस 2 मायनस 2, 3 प्लस 2 मायनस 2 म्हणजे हे गेला, हा गेला, उरला काय 3, उरला काय 3. म्हणजे डायमेन्शन ऑफ डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू, डायमेन्शन ऑफ व्ही प्लस डब्ल्यू किती आलं तुमचं 3 आलं, किती आलं तुमचं 3. आता ही जी काही 3 आहे ही डायमेन्शन कोणाची आहे, व्हीची आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, मॅक्झिमम 3,2, मॅक्झिमम 3,2 म्हणजे किती येईल 3. म्हणजे तुमचं हे ग्रेटर दॅन असणार आणि इक्वल टू असणार, ग्रेटर दॅन असणार आणि इक्वल टू असणार. म्हणजे जर तुमचं असं स्टेटमेंट असेल लेट व्ही अँड डब्ल्यू बी सबस्पेस ऑफ आर, तर देन ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. Option number D is correct for your 19 question. For your 19 question. Next question, question number 20. The zero vector in the vector space R raised to the power 4. R raised to the power 4 या स्पेस मधला झिरो वेक्टर कोणता? ऑप्शन 0 0 0 0 0 0 0 0 0 आणि नन ऑफ दिस. तर कोणता ऑप्शन नंबर सी तुम्ही काय करू शकता, टिक करू शकता. ऑप्शन नंबर सी काय करू शकता, टिक करू शकता. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21. The dimension of a subspace of R3 spanned by these three vector. पहिला वेक्टर -3 0 1 आणि दुसरा वेक्टर 1 2 1 आणि तिसरा वेक्टर 3 0 -1. म्हणजे तुमच्याजवळ काय एक स्पॅन आहे, ठीक आहे. त्या स्पॅन मधून काय तयार झाली, वेक्टर स्पेस, आणि त्या वेक्टर स्पेसचं काय करायचं तुम्हाला, डायमेन्शन. त्या वेक्टर स्पेसचं काय करायचं, डायमेन्शन, ठीक आहे. तुम्ही त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 2 आणि ऑप्शन डी 3. तर आता त्या वेक्टर स्पेस मध्ये तुमचे जेवढे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर असतील तेवढी काय त्याची डायमेन्शन, जेवढे लिनियरली डिपेंडंट असतील तेवढे त्यामधून काय करायचे, रिमूव्ह करायचे. मग हा तुमचा पहिला वेक्टर, तुमचा दुसरा वेक्टर आणि हा तुमचा तिसरा वेक्टर. जर पहिला वेक्टर पाहिला तुम्ही -3 0 1, याला जर तुम्ही -1 न मल्टिप्लाय केलं, -3 0 1 याला जर तुम्ही -1 न मल्टिप्लाय केलं तर -1 × -3 पॉझिटिव्ह 3,
आणि 0 0 आणि -1 इंटू +1 -1 म्हणजे किती नंबरचा तयार झाला? 3 नंबरचा. म्हणजे 1 नंबरचा हा 3 नंबरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणजे हा 1 नंबरचा आपण त्या सेट मधून काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो आणि उरलेले 2 हे कसे झाले? लिनियरली इंडिपेंडंट. कसे झाले? लिनियरली इंडिपेंडंट. म्हणून ऑप्शन नंबर आपला सी काय झाला? 2 झाला. ऑप्शन नंबर सी काय झाला? 2 झाला. दिस इज ऑल अबाउट इन टुडेज लेक्चर. हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेले 9 क्वेश्चन. ठीक आहे. किती क्वेश्चन? सॉरी 10 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12 पासून स्टार्ट केलं होतं ना. क्वेश्चन नंबर 12 पासून क्वेश्चन नंबर 21 पर्यंत. ठीक आहे. हा व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ बरा वाटला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करू शकता. तुम्ही ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करू शकता. हे आठवणीत ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्सला ओपन करा आणि त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून तुमचे ऑनलाईन ओपन टेस्ट ओपन होईल. ठीक आहे. ती सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्कोर मिळेल आणि तिथेच तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर मिळतील. क्वेश्चन अँड आन्सर मिळतील. ठीक आहे. सो स्टॉप हिअर आणि कंटिन्यू टू नेक्स्ट लेक्चर. कंटिन्यू टू नेक्स्ट व्हिडिओ. सो थँक यू अँड टेक केअर.